5-6 वर्ष झाले. हम्म, हम्म, असंच महिलेचं कोणीतरी नाव घेतलेलं होतं. मला वाटतं बुलढाण्याच्या पेपरमध्ये पण आलेलं होतं. बँकेची मॅनेजर कोणीतरी, बँकेचा मॅनेजर कोणीतरी त्या महिलेला बोलला होता की येऊन संबंध दे, मग मी तुला हे करतो, आज कर्ज काढून देतो. त्यावेळी मी पदावर होती, माझी न्यूज पण आली होती याच्या पेपरमध्ये. तर अशा गोष्टी अजून एका नगरसेवकाची, की पॉलिटिक्स मधलाच व्यक्ती होता, त्याची पण केस आली होती. ह्या डेली केसेस माझ्याकडे राहायच्या. कोणीतरी समजवायला सांगायचं, कोणीतरी. तर त्यावेळी त्याने मला मेसेज पाठवला होता की छत्रपती शिवाजी महाराजांना 4 बायका होत्या ताई, हे वरदान राजकारण्यांना मिळालंय तिथून असं. अरे बापरे. म्हणजे ह्या प्रकारचा मेसेज त्याने मला टाकलेला होता. आणि मी तर नाही ऐकू शकली ते. त्यांची सवय, राजकारण्यांची सवय, एखाद्या नगरसेवकाची सवय किंवा मग एखाद्या अधिकाऱ्याची सवय, तिथं तू छत्रपती शिवाजी महाराजांना का आणलं, त्यांच्या 4 बायका का आणलंय? बरोबर आहे. तू मराठा नाहीच आहेस. तू काय तुकोबारायांचे गीत गातो, तू काय गीत गातो? हा भंडारा डोंगरावर रूम घेऊन बच्चू कडू साहेबांच्या ओळखीने, नावाने किंवा दहशतीचा वापर करून तिथे रूम घेतलेले, त्या रूमचं कित्येक याच्यापासून भाडं दिलेलं नाही त्याने. म्हणजे भंडारा डोंगरावरची फक्त रूम करून आहे का त्या संस्थानामध्ये त्याचं काय अध्यक्ष वगैरे काय आहे ते तर नाही माहिती. तो लावतो की भंडारा डोंगराचा संस्थापक का अध्यक्ष असं काहीतरी पद 1-2 ठिकाणी मला दिसलंय त्याचं. पण मला नाही वाटत की तो तिथं आहे. तो फक्त या प्रहार जनशक्ती पक्षाचा वापर करून वावरत होता आणि त्याच्यानेच तो पुढे गेलेला आहे. त्याला सवय आहेत बहुत्या, काही जमिनीचे मॅटर मिटवायचे, मंत्रालयात जायचे, हे त्याला सवय. त्याच्यासाठी कोणीही आई नाही, कोणीही बहीण नाही. मी तर म्हणते ज्या बाईने आपले सख्खे भाऊ सोडून दिले असतील, त्याला भाऊ म्हणून घरात घेतलं असेल ना, त्याचा सर्वनाशच केला असेल त्याने. पैशासाठी कुठल्याही स्टेपला जाणारा माणूस येतो. कारण मी त्या माणसाला एवढी व्हॅल्यू दिली, एवढं वेलकम केलं त्या माणसाला. माझ्या नवीन घरात आला, त्याला कपडे दिले, रात्री 2 पर्यंत गप्पा मारला, जेवायला दिलं, की माझा सख्खा भाऊ आला तरी मी म्हटली असते की जाऊ दे, बसलाय बसू दे. पण शेवटी हा मानलेला भाऊ होता माझा, की ठीक आहे या. रात्री 2 वाजता निघाला, तिथून दुसऱ्याच दिवशी 6 वाजता त्याने काड्या कोरल्या. तुला लाज वाटायला पाहिजे होती की या बाईने तुला बहीण भाऊ म्हणून तुला घरात घेतलं, एवढा रिस्पेक्ट दिला, आणि तू तिचंच वाईट करायला निघाला. नक्कीच. आणि आता एक प्रकरण येते कानावरती, म्हणजे महाराष्ट्रभर चर्चेत आहे की त्यानं म्हणजे समजा विनयभंगाच्या केसमध्ये सुद्धा तो 14-15 वर्षाच्या मुलीच्या काहीतरी असा अडकलेला होता, पण राजकीय वरदहस्त्रामुळे, म्हणजे राजकारणाच्या सपोर्टमुळे ते त्याच्यातून बाहेर पडलाय. ही कधीची गोष्ट आहे? म्हणजे त्याचं म्हणजे मागच्या असे स्टेटमेंट आहेत बरेच त्याच्या संदर्भात मध्ये. आता प्रहार मधल्या पण एखाद्या महिलेचं असं मिटवलेलं मला ऐकायला आलं होतं, पण त्यावेळेस कसं माझा मोबाईल बंद राहायचा, मग त्याच्यात पण बारस्कर होता हे मला नक्की आहे. बर. ते पण त्यांनी ते पैसे देऊन मिटवलं. म्हणजे हा माणूसच मुळात लबाड आहे आणि नाव एकदम घाणेरडा माणूस आहे तो. नाव फक्त तुकाराम महाराजांचं घेतोय, तुकोबारायांचं नाव घेतो, हातात विना घेऊन पांडुरंगाचं नाव घेतो. हे साप चुकीचं आहे, हे एकदम चुकीचं आहे. आणि मराठ्यांचा एक माणूस एवढा हाडाकुडाचा माणूस एवढा उपाशी राहतो, त्याचा फॅमिली बॅकग्राऊंड काही नाही, तरी तो अख्ख्या महाराष्ट्रासाठी उभा राहतो, आणि तू तिथे गाजगुशी करतो. नक्कीच नक्कीच. हा बोलला, काही बोलला असेल, त्याला बसून तुम्ही सोल्युशन काढा की ते नक्की काय व्हायरल केलं, काय शब्द वापरले, हे अख्ख्या महाराष्ट्राने ऐकलं पाहिजे. नाही एवढं सोपं नाहीये भाऊ, एवढं आंदोलन करणं आणि एवढे लोक जमा करणे. एक तुम्हाला सांगू का ताई, ते ज्या वेळेस तिथं आला का स्टेजवर, त्यावेळेस मी मीडियाचा मी समजा मीडियाचा प्रतिनिधी म्हणून मी माझा लाईव्ह फुटेज माझं सुद्धा चालू होतं, मी तिथेच होतो. म्हणजे मी डी झोन मध्येच होतो, म्हणजे एकदम जवळ होतो. आल्याला मला त्याच्या प्रत्येक गोष्ट स्पष्ट मी कानानं ऐकली, त्याच्या सगळ्या गोष्टी त्याच्या ऐकल्यात. पण ते जे वेळ होती ना त्याची, ती वेळ तर त्याची यायची वेळ बी नव्हती. आणि पाटलांना कळालंय की तो माणूस मॅनेज होतो, आणि पाटील जे माणूस मॅनेज होतात का त्याला जवळ येऊ देत नाहीत मुळात. त्याला कोणी मॅनेज केलं असेल, तो कुठून आला हे तर मला माहिती नाहीये. पण कसं असतं, प्रत्येक व्यक्ती आता उद्या उठून वेगळ्या धर्माचे लोक त्यांच्यासाठी हक्कासाठी लढू शकतात. याच्यात आपल्याला जळायचं काही काम नाहीये भाऊ. प्रत्येक धर्माला, प्रत्येक माणसाला प्रत्येक जात प्यारी असते, स्वतःची जात प्यारी असते, स्वतःचा धर्म प्यारा असतो. नक्कीच. आज आपला मराठा समाज लढतोय, उद्याला दुसऱ्या समाजाचा, दुसऱ्या धर्माचा माणूस लढेल. आपण बघितलं पाहिजे, आपण त्यांना आशीर्वाद दिले पाहिजे, आपण त्यांना साथ दिली पाहिजे, कारण ते त्यांच्या हक्कासाठी लढतात. तसं आपणही आपल्या हक्कासाठी लढतो, आपलाच मराठा माणूस आपल्या विरोधी जातोय.
एक शब्द त्याने धरला, जरांगे दादांचा एक शब्द धरला आणि त्याच्यात त्यांनी एवढं मोठं स्टेटमेंट दिलं. त्या 3-4 वर्षाच्या मुलीला सुद्धा काढलं त्याने. म्हणजे नाही त्याला ते हेच नाहीये. आणि तो काय बोलू शकतो 4 वर्षाच्या मुलीला? 4 वर्षाच्या मुलीला देवारातल्या देव कळत नाही. तो ती मुलगी, ती छोटंसं बाळ आईमध्ये देव बघत असते, बापामध्ये देव बघत असते. नक्कीच. तिला काय माहिती पांडुरंग कोण आहे, देवारातल्या देव कोण आहे? 2 वर्षाच्या मुलाला माहिती नाहीये. माझ्या मुलाने अजून मी तर पांडुरंगाला मानते, माझ्या मुलाने अजून पंढरपूर पाहिलेलं नाही. बरोबर. 4 वर्षाचं मुलं आईला आणि बापाला देव मानतं. तिचं बोलणं साहजिक खरंय. मी पण म्हणेल असं. मी म्हणेल माझ्या बापामध्ये मला पांडुरंग दिसतो, मग मी थोडा पांडुरंगाचा अपमान केला? नाही, बरोबर आहे. ही आपल्या मराठा समाजाची नाही, प्रत्येक धर्माची शिकवणूक आहे ही. मायबाप पहिले देव आहेत. त्या मुलीसाठी ते मायबापच देव आहेत. नक्कीच नक्कीच. आणि आम्हाला सगळ्यात सुरुवातीला त्यांची बातमी कळाली. सगळ्यात पहिले बच्चू कडू साहेबांचे मी मनपूर्वक धन्यवाद करते की त्यांनी त्यांच्या पदावर प्रवक्ता लावत होते त्यांनी त्या पदावरनं त्यांची हाकलपट्टी केली. त्याबद्दल बच्चू कडू साहेबांचे खरंच मनपूर्वक धन्यवाद. आणि असा म्हणजे तोच माणूस स्वतःला महाराज ही पदवी, तो जरांगे दादाला म्हटलं की त्यांनी पाटील ही पदवी आणली कुठून? तर यांनी ही महाराज याच्याकडे ही पदवी आहे का? यांनी याची ही पदवी गॅरंटेड आहे का? हा कशावरनं महाराज आहे? हा महाराज वाटतच नाही. याला तर खरं तर लोकांनी महाराज म्हणूच नाही. हा लंपट माणूस आहे. यांनी कित्येक महिलांची विश्वासघात केलेले आहे. याची एवढी हिस्ट्री बाहेर आलेली आहे की आपल्या महिला म्हणजे आपल्या संस्कृतीत बसत नाही आणि आपल्याला ते वाचायला योग्य वाटत नाही. एवढी याची घाणेरडी हिस्ट्री बाहेर आलेली आहे. तर मला वाटतं याला जरांगे पाटलावर बोलण्याचा काही अधिकार नाही. बारसकर महाराजांनी आता स्वतःला समजूत घालून घ्यावी की जरांगे पाटलावर आपल्याला बोलण्याचा काही अधिकार नाही. आपण त्यांच्या लेवलचं नाही. आपण काय काय कुटाने केलेले आहे हे सर्व महाराष्ट्रभर सगळ्यांना माहिती होणार आहे. आणि आता आमचे बांधव त्याची सगळी माहिती जनतेसमोर आणणार आहे. तर माझं म्हणणं त्यांनी आता वेळेत स्वतःला सावरावं आणि आमच्या दादांची जाहीरपणे माफी मागावी, एवढंच मी त्यांना सांगू इच्छिते. नाहीतर तुम्हाला यांनी गुप्त मीटिंग्स घेतल्या आणि जरांगे पाटील हे करप्ट आहे, जरांगे पाटील हे मॅनेज झालेत असा आरोप त्यांनी केला. आम्ही दादा अंतरवालीपासून वाशीपर्यंत दादा सोबत होतो. ताई मी दादांच्या 300-300 400 लोकांमध्ये एका सभागृहामध्ये मीटिंग झालेली. त्याला गुप्त मीटिंग कशी म्हणता येईल? तुम्ही एवढे फौज फाट्यासह आलेले होते सरकार तिथे आणि तिथं सर्वसामान्य गरजवंत मराठा उपस्थित होता. तिथं आम्ही उपस्थित होतो. त्याला गुप्त बैठका कशा म्हणता येईल? म्हणजे तुमचं पितळ कुठंतरी उघडं पडतंय आणि तुम्हाला कुठंतरी सरकारची भीती वाटते. तर म्हणून तुम्ही दादावर असे घाणेरडे आरोप करणं हे चुकीचं आहे. आणि महाराजांनी त्याला तर महाराज म्हणावंसं वाटत नाही, पण त्यांनी स्वतःला सावरावं एवढंच मला सांगायचं आहे. असं सांगण्यात आलं की काही तुकडे फेकले गेले असतील आणि म्हणून हे बोलायला लागले. हो, नक्कीच 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 नक्कीच. मला तरी वाटतं ही सारी गृहमंत्र्याची खेळी असावी. गृहमंत्र्यांनीच त्याला कुठेतरी तुकडा टाकलेला असावा किंवा त्याचं कुठेतरी पितळ उघडं करेल अशी त्याला एखादा धमकी दिलेली असावी असं मला कुठेतरी वाटतं. सगळ्यात पहिले तर हे महाराज आहे का याच्यावर शंका आहे. मी तर त्यांना महाराज म्हणणारच नाही. मी तर त्यांना एक भोंदू महाराजच म्हणेल. कारण दादांच्या अंतरवाली ते मुंबई प्रवासामध्ये आम्ही सोबत होतो. आम्ही प्रत्येक क्षणाचे साक्षीदार आहोत. आणि तो जे म्हणतो आहे की गुप्त बैठकी ह्या झाल्याच नाही. 40-40 वकील तिथं बसले होते, तज्ज्ञ तिथं बसलेले होते, आमच्यासारखे लोक तिथं होते. एका हॉलमध्ये 300-300 400-400 लोक त्या ठिकाणी या अधिसूचनेवरती किस पाडत होते. आणि ह्या जो व्यक्ती म्हणतोय की गुप्त बैठक घेतला, आता याच्याकडे दुसरं कारणच नाही बोलायचं म्हणून दादावर काहीतरी आरोप करायचे आणि काहीतरी बोलायचं असं षडयंत्र दिसतंय ना. याला कोणतरी पुरस्कृत आहे पाठीमागे, याच्या पाठीमागे कोणतरी आहे, याला तिथं बोलतं करताय. मला प्रश्न हा आहे की आत्ता तुम्हाला मनोज जरांगे पाटलावर शंका निर्माण होती. याच्या अगोदर तुम्ही त्यांच्या प्रत्येक आंदोलनात सहभागी झाले. वाशीपर्यंत आलेच कशाला? जेव्हा तुम्हाला मनोज जरांगे पाटलाचं नेतृत्वच मान्य नव्हतं किंवा त्या व्यक्तीवर शंका होती, तर तुम्ही वाशीपर्यंत सहभागी कसे झालात? त्यांच्या प्रत्येक सभेमध्ये प्रत्येक कार्यक्रमात तुम्ही सहभागी होत होता. मग तुम्ही सहभागी कशासाठी होत होते? तुम्ही त्याचा काय फक्त माहिती करासाठी सहभागी होत होता का? हा प्रश्न आमचा तुम्हाला आहे. दुसरं म्हणजे सभागृहातसुद्धा एक मंत्री म्हणतोय की याचं डायरेक्ट नाव घेतोय सभागृहामध्ये. म्हणजे हा व्यक्ती कोणाचा हस्तक आहे याच्यावरनं आपल्याला कळतं. कारण ह्या व्यक्तीचं सभागृहामध्ये नाव घेत आहे डायरेक्टली. मग हा व्यक्ती कोणाचा हस्तक हे आपल्याला त्या ठिकाणी कळत आहे. आणि या व्यक्तीला आता आमचं एकच सांगणं आहे की जर तू आता यानंतर मनोज जरांगे पाटलावर अतिशोक्तीनं किंवा कुठल्याही प्रकारचा चुकीचा आरोप जर केला तर आमच्यासारख्या महिला भगिनी तर सहन करणार नाही. आणि आमच्यासारखे अनेक बांधव हे तुझा जो इतिहास आहे तो सगळा आता बाहेर येतोय. तू काय कुठाने केलेले सगळे बाहेर येत आहे. त्याच्यामुळे आमच्या मनोज जरांगे पाटलासारख्या सूर्यावरती तू शिंतोडे उडवायचं काम करू नकोस.
ही आमच्या महिला बघिकडनं ताकीद आहे. आणि त्यांनी म्हणजे दादाची कॉन्फरन्स सुरू असताना मीडियावाल्यांनी डायरेक्ट दादाची कॉन्फरन्स डायरेक्ट न दाखवता डायरेक्ट त्यांचं दाखवलं. याचा अर्थ कुठंतरी तोही तिकडून म्हणजे ठरवूनच खेळलेला गेम आहे ना. एक तर सरकारनं किंवा अजून कोणतरी, एक तर तो पाळीव कुत्राच आहे त्याच्यामुळं तो बग बोलला. पण त्याला असं वाटलं की आपण काही बोलू दादाविषयी आणि समाजामध्ये थोडंसं म्हणजे समाजावर दुष्परिणाम होतील, म्हणजे दादाविषयी जी भावना आहे दूषित वातावरण होईल. पण असं काही होणार नाही. लाखोचा जनसमुदाय हे एवढं जर दादाविषयी लोकांना असं काही वाटलं असतं तर एवढा निस्वार्थी माणूस आज एवढ्या लहान मुलांना सुद्धा कळतं की दादा ही निस्वार्थी आहेत, राहतील आणि याच्यात काही शंकाच नाही आहे. त्यामुळे अधूनमधून हे सरकारचे प्रयोग चालू आहेत की त्यांना तर एकतर पचत नाही आहे सरकारला. म्हणजे मराठा बांधवांचं जे मराठा समाजाचं ते एवढं मोठं निस्वार्थी नेतृत्व आजपर्यंत कधी घडलेलं नाही. ते नेतृत्व आम्हाला सापडलेलं आहे. ते समाज म्हणजे सरकारला ते पचत नाही आहे त्यांना. त्याच्यामुळं आल्हादी त्यांना बाजूला काढायचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे असे अधूनमधून ते कुत्रे सोडत असतात आणि ते भुकत राहतात. खरं तर सगळ्यात सांगा तात्पर्य माझं हे आहे की या भोंदू बाबाची बाईट घेणारे चॅनलवाले जे आहेत यांनी याला का रात्री TRP कसं काय मिळवून दिली. बरोबर आहे. आज आपण बघतो शेतकऱ्याचे प्रश्न आहे, शेतकरी आत्महत्या करताय, एवढ्या रेपिस्टच्या केसेस चालत आहे. यांना म्हणजे सोशल मीडियासमोर आणायला वेळ नाही. पण याला एका रात्रीमध्ये तुम्ही याची TRP वाढवून याला चॅनलसमोर प्रेझेंट करतात. आज महाराष्ट्र टाईमला त्याची बाईट चालू आहे अर्धा तासापासून. म्हणजे मला सांगायचं जे काही टॉपचे चॅनल आहेत हे चॅनल याला जाऊन तिथे स्वतः भेटताय. मला चॅनलवाल्याला मीडियावाल्याला मला नाव नाही ठेवायचं, परंतु तुम्ही काय दाखवताय आणि कोणाच्या दबावाखाली दाखवतायत हे सुद्धा तुम्ही स्पष्ट केलं पाहिजे. आज समाजामध्ये अनेक प्रश्न निर्माण झालेले आहे. जसं आज मी तुम्हाला सांगते इकडे यांना जायला वेळ नाही आहे. शेतकऱ्याचे प्रश्न आहे, आत्महत्या करताय शेतकरी, आमचे मराठा बांधव आत्महत्या केल्या आहे. हे किती जण तिथे गेले आणि त्यांच्या बाईट घेतल्या आहे. आणि याला जर उचलून धरायचं असेल त्याच्या पाठीमागे गनिमे कावा कोणाचा आहे, याच्या पाठीमागे छुपी शक्ती कोणाची आहे हे सुद्धा सगळ्या समाजाला माहीत झालं पाहिजे. आणि समाज जागरूक आहे, समाज बघतोय उघड्या डोळ्यांनी. समाज काही वेळा नाही आहे. निश्चितच. तर या सगळ्या गोष्टींवरती मराठा आरक्षण, 10% आरक्षण, OBCमध्ये समाविष्ट करण्याचं प्रकरण आणि बारसकर महाराज या सगळ्या मुद्द्यांवरती मराठा समाजातील काही भगिनींनी खूप चांगल्या पद्धतीनं विश्लेषण केलेलं आहे. मंडळी, हा मुद्दा इथेच थांबवूयात. एका नवीन मुद्द्यासोबत पुन्हा एकदा भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद.